पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने नागपुर के बाजारगांव स्थित सोलर एक्सप्लोजिव समेत अन्य कंपनियों में हो रहे हादसों पर गंभीर चिंता जताई है। उन्होंने बताया कि पिछले 2 साल में हुए विभिन्न विस्फोटों में करीब 23 लोगों की मौत हुई है। देशमुख ने आरोप लगाया कि केंद्र और राज्य की संस्थाएं सुरक्षा की जिम्मेदारी निभाने में विफल रही है। उन्होंने राज्य सरकार से मांग की कि इन कंपनियों का सेफ्टी ऑडिट करने के लिए विशेषज्ञ समिति गठित की जाए। साथ ही मजदूरों की सुरक्षा, प्रशिक्षण और पूर्व घटनाओं की रिपोर्ट सार्वजनिक की जानी चाहिए। एखादी जर तज्ञ कमिटी जर राज्य शासनाने केली, एखादी जर तज्ञ कमिटी जर राज्य शासनाने केली तर याच्या बाबतीत सर्व काळजी ती घेईल ना। आणि ज्या ज्या कंपन्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलत नाही त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकेल। कारण की जोपर्यंत वरतून अशा पद्धतीचं प्रेशर या कंपन्यांवर राहणार नाही तोपर्यंत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे लोक पावलं उचलणार नाही। असे जर याच्या पहिले जर अहवाल आले असेल तर त्याची सुद्धा माहिती जनतेसमोर आली पाहिजे की कोणत्या कंपन्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या चुका त्यांच्याकडनं होतात आणि हे जर अहवालामध्ये पुढे आले असेल तर त्यांच्यावर राज्य शासनाने काय कारवाई केली, या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे। काय होते, घटना घडते, कामगार मृत्युमुखी पडतात, 4-5 दिवस झाले की सगळे विसरतात आणि परत 4-6 महिन्यांनी परत अशी दुर्घटना घडते। त्याच्यामुळे हे जे अहवाल काही याच्या पहिले ज्याचा उल्लेख आपण केला आले असतील तर त्याचा राज्य शासनाने त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करून त्याच्यावर आपल्याला पुढील कशा पद्धतीनं पावलं उचलायची आहे त्या पद्धतीचं त्यांनी पावलं उचलली पाहिजे। यांच्या सर्व ऑर्गनायझेशनबरोबर एखादी बैठक करून त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय देऊन सर्व कंपन्याला निर्देश दिले पाहिजे की अशा या गोष्टीचं पालन तुम्ही केलं पाहिजे आणि याचं जर तुम्ही पालन केलं नाही तर आम्ही राज्य शासन म्हणून किंवा केंद्र शासन म्हणून तुमच्यावर कारवाई करू। या सर्व गोष्टी स्वतः मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे। का त्याच्याकडे लक्ष देत नाही वगैरे समजत नाही।